कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असल्याकारणाने कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो चिंताग्रस्त झालेला आहे आणि आज रोजी मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्चाचं दूर वाहतूक आणि मजुरी सुद्धा निघत नसल्याचं बाब समोर आलेले आहेत. आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मला हे सांगा की आज रोजी काय बाजारभाव मिळत आहे आणि त्याच्यातून तुम्हाला परवडतंय का? आज रोजी सरासरीने 500 ते 700 रुपये कांदा मार्केट चालू आहे. आणि आता आम्ही स्वतः 5 एकर कांदा लावला होता. 5 एकरामध्ये 12 ट्रॅक्टर कांदे निघाले. 30 क्विंटलचा 1 ट्रॅक्टर. म्हणजे 300-350 क्विंटल जास्तीत जास्त कांदा निघालेला आहे. आणि खर्च आला आहे 5 एकराला किमान 4 लाख रुपये. आणि आज त्या 300 क्विंटल 350 क्विंटलचे जर ह्या दराने कांदे विकले, तर पैसे होता किती आणि पैसे शिल्लक राहता किती? आणि या तोट्यात शेती आम्ही किती दिवस करायची? आणि आम्ही प्रपंच कसा चालवायचा आणि पुढे शेती कशी करायची? हा प्रश्न माझ्यासह आज सर्व शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. तर याचा कुठेतरी शासनाने विचार करून ह्या कांद्याला किमान ₹1500 तातडीने विक्री झालेल्या कांद्याला अनुदान द्यावं, तरच शेतकरी जगेल आणि पुढचे पिकं तो उभे करू शकतो. अन्यथा शेतकरी कोलमडून पडेल आणि शेतकरी जर कोलमडला, तर देशाची अर्थव्यवस्था ही कोलमडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत पाहता कांद्याला आज बाजारभाव नाही आहे. दुसरीकडे आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर त्याचा परिणाम निर्यातीवर झालेला आहे. तर तुम्ही काय सांगाल? हे जे आखाती देशामध्ये जे युद्ध चालू होतं, त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कांद्याचं जे निर्यात धोरण होतं गव्हर्नमेंटचं, तर ते निर्यात धोरण बंद झाल्यामुळे कांद्याचे बाजारभाव साधारणपणे पडलेले. तर ते बाजारभाव सुधारण्यासाठी जे आखाती देश आहेत त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जास्तीत जास्त चर्चा करून जे कांद्याला निर्यात धोरण आहे ते खुलं करावं, जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे हातात मिळतील. नाहीतर परिस्थिती आहे की अ, उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे अ, शेतकऱ्यांना कमीत कमी जास्तीत जास्त म्हणजे ₹1500 पर्यंत गव्हर्नमेंटने अनुदान दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. एकंदरीत पाहता आज रोजी कांद्याला बाजारभाव नाही आहे. दुसरीकडे खतांच्या किमती वाढलेल्या आहेत. तर तुमचं पुढच्या वर्षाचं कसं नियोजन राहणार आहे पिकाचं? पुढच्या वर्षी पिकं उभं करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावं लागेल आणि त्यानंतर 20 वर्षापूर्वी जो खताच्या गोणीचा भाव होता, आज त्याच्या दुप्पट-तिप्पट झाला आणि कांद्याची किंमत 20 वर्षापूर्वीचीच आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर लोकांना विदर्भासारखी आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि त्याचं प्रचंड असा वणवा हा महाराष्ट्रात आणि मध्य महाराष्ट्रात होईल. द्राक्ष बागा असेल, कांदा असेल याची अत्यंत भयानक आणि विदारक चित्र झालेलं आहे. त्याकरता जर सरकारनं नाही लवकर पाऊल उचललं, तर त्याचे गंभीर परिणाम सरकारलाही भोगावं लागेल आणि शेतकऱ्यालाही भोगावं लागेल. एकंदरीत पाहता काहीतरी सरकारने जो आहे तर तो ठोस निर्णय घ्यावा. कांद्याला ₹1500 अनुदान दिलं पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर विदर्भासारखा सुद्धा इथं आत्महत्या होतील असा सुद्धा इशारा या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे आता केंद्र, राज्य सरकार ह्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे कसं पाहणार याकडे आता शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उमेश पारीख, टी-व्ही9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.